नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दसऱ्याच्या दिवशी नाणेकरवाडी या ठिकाणी श्रीराम मंडळ या दांडियाच्या मंडळाजवळ रिक्षाने कट मारला म्हणून हत्यारांनी हल्ला झाल्याची घटना घडली होती. यातील फरारी असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. दसऱ्याच्या दिवशी दांडिया पाहण्यासाठी जाताना फिर्यादी श्रीकांत शिंदे याच्या रिक्षाने कट मारला, यावरून वाद झाला होता. यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी कोयत्याने फिर्यादी शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. चाकण पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्ह्यातील सर्व आरोपींना पकडण्याच्या सूचना चाकण तपास पथकाला दिल्या होत्या. यातील गुन्हेगार हे रेकॉर्डवरील होते. स्वतःचे अस्तित्व लपून ते राहत होते. सदर आरोपींचा शोध सुरू होता. चाकण पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, पोलीस उपनिरीक्षक सचिन मोरखंडे, अंमलदार सुनील भागवत, महादेव बिक्कड, किरण खोडके, रेवण खेडकर, अमोल माटे, शिवाजी लोखंडे, शरद खिरणार, महेश कोळी हे चाकण परिसरात शोध घेत होते. गोपनीय माहितीवरून यातील आरोपी रजित येरकर, ओम नाणेकर, स्वप्नील कांबळे, हरिओम नाईकवाडे सर्वजण राहणार नाणेकरवाडी चाकण यांना मुखेड, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड येथे पेट्रोल पंपावर सापळा लावून ताब्यात घेतले असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून चाकण एसटी बस स्थानकाजवळील मजूर अड्ड्यावर कामासाठी गेलेल्या इसमाच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये रामचंद्र पांढरे हे गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी तुषार उर्फ गोल्या गोविंदराव बोंडे, वय वर्ष 36, सध्या राहणार नाणेकरवाडी, मूळ राहणार नागपूर याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकणमधील एसटी बस स्थानक परिसरात अवैध धंदे आणि मद्यपी आणि गर्दुल्या मंडळींचा अड्डा झाला आहे. रोजगार मिळवण्यासाठी आलेल्या गोरगरिबांना दंबाजी करून पैशांची मागणी आणि मारहाण केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या ठिकाणी काही स्वयंघोषित दादा आणि नेते देखील तयार झाले आहेत. कंटेनर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला मागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा उजवा हात कंटेनरच्या चाकाखाली सापडला. यात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात HP चौक म्हाळुंगी येथे घडला. ब्रिजेश कुमार, वय वर्ष 23, राहणार नवी मुंबई या कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. HP चौक येथे कंटेनरने ज्ञानेश्वर यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये ज्ञानेश्वर यांचा हात कंटेनरच्या चाकाखाली अडकला गेला. या अपघातात ज्ञानेश्वर गंभीर जखमी झाले, तर म्हाळुंगे MIDC पोलीस अधिक तपास करत आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यावर अनधिकृतपणे सोडून दिलेली वाहने स्क्रॅप करून त्या वाहनांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित वाहन मालकांनी 10 ते 24 ऑक्टोबर दरम्यान मोशे येथील वाहनतळ आरक्षण क्रमांक 1/205 या ठिकाणी भेट द्यावी आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून खातरजमा करून आपले वाहन येथून घेऊन जावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आहे. म्हाळुंगे MIDC परिसरात दारूच्या नशेत वाहन चालकाने वाहतूक पोलिसावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर झालेल्या वादातून आरोपीने सरकारी कार्यालयात घुसून पोलिसावर हात उगारला. तसेच कार्यालयातील वस्तूंचेही नुकसान केले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार दादासाहेब पांडुरंग गायकवाड, वय वर्ष 42, हवालदार चाकण वाहतूक विभाग, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी तक्रार दिली असून आरोपी गणेश जयवंत कवडे, वय वर्ष 46, राहणार बीर सावरकर नगर, जेल रोड, नाशिक यास अटक करण्यात आली आहे. हा प्रकार चाकण वाहतूक विभागाच्या हद्दीतील कुरुळी गावाजवळील स्पायसर चौक परिसरात घडला असून म्हाळुंगे MIDC पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवला आहे. आरोपी गणेश कवडे हे मद्यधुंद अवस्थेत आपल्या ह्युंदाई ॲक्सेंट कार क्रमांक MH15 GR 3049 या वाहनातून स्पायसर चौकातून मोशेकडे जात असताना त्यांनी दुसऱ्या कारला धडक दिली होती. अपघातानंतर त्यांनी उलटच पीडित चालकाकडे पैशांची मागणी करत वाद घातला. यानंतर ते वाहतूक विभागाच्या ठाणे अंमलदार कार्यालयात घुसले आणि तेथे शासकीय कामात व्यत्यय आणत हवालदार गायकवाड यांना चापट मारली. त्यांचा गणवेश फाडला आणि तसेच कार्यालयातील मोबाईल, लॅपटॉप, प्रिंटर आदी वस्तू फाडून नुकसान केले. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक नातेसंबंधाला काळीमा फासणारी घटना मावळ व खेड तालुक्याच्या हद्दीवर घडली. मेहुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून साडूनेच साडूचा खून केल्याची घटना शुक्रवारी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी रात्री 11:30 ते शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या वेळेत इंद्रायणी पुलाजवळ घडली आहे.
या घटनेत महेश मारुती अंभोरे वय वर्ष 35 राहणार तुंगारळी लोणावळा या तरुणाचा खून झाला असून गुरुनाथ एकनाथ पाटील वय वर्ष 32 राहणार गोल्ड व्हॅली जैन मंदिर लोणावळा या त्याच्याच साडूने गुन्हा केल्याचे उघड झाले आहे। घटनेनंतर फरार झालेल्या गुरुनाथ पाटीलला पोलिसांनी अवघ्या 3 तासांत कोल्हापूर येथून बेड्या ठोकत अटक केली आहे। चरोली खुर्द तालुका खेड हद्दीतील चांगदेव महाराज विश्रांती वडजवळील लक्ष्मीनगर पुण्यभूमी परिसरात गेल्या 3 दिवसांपासून चोरट्यांचा सुळसुळाट वाढलाय। दररोज रात्री चोरटे नागरी वस्तीत घुसून चोरीचा प्रयत्न करत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। आळंदी पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे, मात्र तरी देखील पोलिसांची व्हॅन परिसरातून जाताच चोरटे सक्रिय होत आहेत। 2 दिवसांपूर्वी चोरट्यांनी परिसरातील एक किराणा दुकान फोडून त्यातील काही ऐवज लंपास केला। तसेच काल रात्री एका बंद घराचे लॉक आणि कडी तोडून चोरीचा प्रयत्न केला गेला। विशेष म्हणजे चोरटे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असून चोरीपूर्वी ड्रोन कॅमेराद्वारे रेकी करत असल्याचे उघड झाले आहे। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ड्रोन फिरत असल्याचे दृश्य आढळले आहे। तसेच एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडाला मास्क लावलेले 3 चोरटे वस्तीत घुसताना दिसले। या घटनांमुळे घाबरलेल्या नागरिकांनी सजगता दाखवत रात्रीच्या वेळी पहारा देण्यास सुरुवात केली आहे। रात्री स्थानिक तरुणांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न हाणून पाडला। सजग तरुणांनी चोरट्यांना पळवून लावले, मात्र तरीही परिसरात दहशतीचे वातावरण कायम आहे। नागरिक आळंदी पोलिसांना गस्त वाढवण्याची आणि कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। खेड तालुक्यातील गडद गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ आहे। गावात भैरवनाथाचे प्रशस्त मंदिर आहे, पण देवघटी बसले की गावातील ग्रामदैवत असलेले श्री भैरवनाथ आपल्या मूळ स्थानाला परत जातात। श्री भैरवनाथाचे मूळ स्थान आहे कोथळीगड पेठेचा किल्ला। देवघटी बसले की त्यानंतर येणाऱ्या 3ऱ्या रविवारी भैरवनाथ यांना मूळ स्थानावर म्हणजेच कोथळीगडाला गावकऱ्यांना जावे लागते। गडद ते कोथळीगड हा प्रवास पायीच करावा लागतो। जवळजवळ 25 ते 30 किलोमीटरचे अंतर 2 डोंगर ओलांडून जावे लागते। रविवारी देवाला आणायचे होते तेव्हा शनिवारी सायंकाळी नंतर गडद ग्रामस्थ गडावर दाखल झाले होते। कोणा गडद गावातून तर कोणी मुंबई नवी मुंबईमधून गडावर दाखल झाले। सकाळी 7 वाजता देवाची आरती झाली, सगळ्यांनी प्रसाद खाल्ला व सकाळी 8 वाजता पेठ ग्रामस्थांची भांडी दिली, हजेरी घेतली व भैरवनाथांना सोबत घेऊन ग्रामस्थ गडची वाट चालू लागले। मागील अनेक वर्ष ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे। सध्या रब्बी हंगामातील क्षेत्रातील बटाट्याची काढणी सुरू आहे। गेल्या वर्षी प्रति किलोला सरासरी 20 रुपये ते 30 रुपये बाजारभाव होता। प्रति किलो 14 ते 15 रुपयांपेक्षा अधिक मिळत नाही। बाजारभाव घसरल्याने भांडवली खर्चही भागवणे अवघड झाल्याचे शेतकरी सांगत आहेत। बटाटा शेती संपूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत निर्णायक ठरतो। बटाटा हे मुख्य नगदी पीक असून 1 एकरापासून ते 10 एकरपर्यंतच्या क्षेत्रात लागवड करणारे अनेक शेतकरी सध्या पीक काढणीत व्यग्र आहेत। घाऊक बाजारात सध्या भाव नाहीत। बटाट्याचे बाजारभाव नसताना देखील शेतकऱ्यांना बटाटा विक्रीशिवाय पर्याय नाही, कारण शीतगृह या भागात नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत। चाकणमध्ये विजेचा खेळ खंडोबा सध्या सुरू आहे। दिवाळी सण तोंडावर असलेला असताना चाकणमध्ये वीज खंडित होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे। दिवसभर आणि सायंकाळी हमखास वीज खंडित होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। किमान पुढील सणासुदीच्या काळात तरी यात सुधारणा व्हावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे। आळंदी पोलीस ठाण्यात एका महिलेकडून नोकरीच्या आमिषाने तब्बल 15,50,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। आरोपीनं रेल्वे आणि बँक या दोन्ही ठिकाणी नोकरी लावून देण्याचं आश्वासन देत बनावट पत्रांचा वापर केला। या प्रकरणी 35 वर्षीय महिला फिर्यादी राहणार रोकडोबा मंदिराजवळ चरोली खुर्द यांनी तक्रार दाखल केली असून आरोपी अनिल दत्तात्रय कचरे राहणार सातारा यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे। गुन्हा आळंदी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गावी जाण्याची लगबग सुरू झाली असताना खासगी प्रवासी बस चालकांकडून होणाऱ्या मनमानी भाडेवाढीवर आता आळा बसणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयानं यासाठी विशेष भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला असून प्रवाशांकडून जास्त दर आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कठोर कारवाई होणार आहे। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयानं नागरिकांना dyrto14-mh@government.in या ईमेलवर ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचं आवाहन केलं आहे। तसंच कार्यालयात थेट लेखी तक्रार दाखल करता येणार आहे। कडाचीवाडी गणेशनगरमध्ये डेंग्यूची साथ वाढल्यानं ग्रामपंचायतीच्या वतीनं धुरळणी आणि फवारणी करण्यात येत आहे।
होलेवाडी तालुका खेड येथे खेड तालुका गृहरक्षक दलाच्या वतीनं ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. 152 होमगार्ड जवान स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. ग्रामपंचायत होलेवाडी येथे ग्रामदैवत मळगंगा देवस्थान, श्री स्वामी समर्थ मंदिर, दत्त मंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवण्यात आला आणि संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. आळंदी नगर परिषद थेट जनतेतून नगराध्यक्ष पद आरक्षण असल्यानं मोठ्या प्रमाणावर चुरस निर्माण झाली असून अर्ध्या डझनपेक्षा जास्त उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दावेदारी सांगतात. याबाबत खासगी पोल प्रसिद्ध करण्यात आला असून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, डी भोसले, प्रकाश कुऱ्हाडे, संजय गुंडरे, संदीप नाईकरे, प्रशांत कुऱ्हाडे, पांडुरंग वहिले, राहुल चव्हाण, किरण येळवंडे अशी नावे समोर येतात. प्रत्यक्षात किती उमेदवार उभे राहतात हे येणारा काळच ठरवणार आहे. मात्र मोठी चुरस आळंदी नगर परिषद निवडणुकीत पाहायला मिळणार असल्याचं नागरिक बोलतायत. पैसा किंवा काम यातील कुणाची निवड होते यावर आळंदी नगर परिषदेचं भवितव्य आता ठरणार आहे. खेड तालुक्यातील डेहणे मार्केट यार्ड इथं एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत डेहणे येथील कातकरी समाज बांधवांना आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं आनंदाचा शिदा आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेश आणि शालेय साहित्याचं किट वाटप करण्यात आलं. डेहणे येथील जिल्हा परिषद शाळेतील 45 विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेश आणि शालेय साहित्याचं किट वाटप करण्यात आलं. यावेळी डेहणे गावाच्या सरपंच मीना लांगी, सांगलीचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय लांगी यांच्यासोबतच मान्यवरही उपस्थित होते. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.